यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकोटं सत्यं परं धीमहि सृष्टिस्थित्यप्ययेहा नियतिदृशितमो बन्धमोक्षाश्च यस्मात् अस्य श्रीब्रह्मरुद्रप्रभृतिसुरनरद्वीषशत्रुवात्मकस्य विष्णोर्व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेताः पूर्णानन्दो व्ययो यो गुरुरपि परमश्चिन्तयन्तं महान्तम् लसतु श्रीमदानन्दतीर्थेन्दुर्नो हृदम्बरे यद्वचश्चन्द्रिका स्वान्तसन्तापं विनिकृन्तति चित्रैः गम्भीरैर्वाक्यैर्मानैरखण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्रीजयतीर्थवा पूज्याय राघवेन्द्राय सत्यव्रताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे आसेतो रातुषाराद्रेः यो दिशो जितवान् मुहुः सत्यध्यानगुरुः पातु यतीन्द्रैरपि पूजितः श्रीसत्यप्रमोदाक्षगुरुः रामपादाब्ज षट्पदः मयि नारायणे भावे कृपां कुर्यात् अहर्निशं शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे श्रीगुरुभ्यो नमः. आपण मागच्या गुरुवारपासून गुरुसार्वभौम राघवेंद्र स्वामींनी जे श्रीकृष्णाचं चरित्र जे श्रीमद्भागवतातला जो दशमस्कंद पूर्वार्ध उत्तरार्ध जो साधारणतः 90 ते 103 अध्यायामध्ये विभागलेला गेलेला आहे, तो केवळ 32 ते 33 श्लोकांमध्ये तो संपूर्ण थोडक्यामध्ये संक्षेपानं सांगितलेला आहे. त्याचं आपण मागच्या गुरुवारी आपण मंगलाचरण केलेलं होतं. तर आपण पुढचे आज 2 श्लोक बघूया. यो मातुर्जृंभमाणो जगदिदमखिलं दर्शयन् अंकरोहो गर्गेणाचीर्णनामा कृतरुचिरमहात् बाललीलो वयस्यैः गोपीगेहेषु भाण्डस्थितमुरुदयया क्षीरदध्यादिमुष्णन् मृन्मा भक्षीति मातुः स्ववदनजगत् भासयं भासतां मे. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की श्रीकृष्णाने जन्म झाल्यानंतर वसुदेवाने गोकुळात आणून सोडल्यानंतर नंदादिकांनी आनंदोत्सव साजरा केला आणि पूतना, तृणावर्त वगैरे अनेक शकटासुर या 2-3 राक्षसांचा त्याने वध केला. पूतनेला सद्गती मिळाली. त्याप्रमाणे जसं मध्वाचार्यांनी जो प्रमाण सांगितलं की पूतना राक्षसीला सद्गती न मिळता तिच्या अंतर्गत असणाऱ्या उर्वशी अप्सरा होती, त्या अप्सरीला सद्गती मिळाली आणि पूतनाच्या अंतर्गत असलेल्या त्राटिका राक्षसीला मात्र अंधन तव नरकत हे आपण मागच्या भागात ऐकलं होतं. कारण मागच्या वेळेला मुकुंदराव नव्हते म्हणून ते थोडक्यात रिव्हिजन केलं त्याचं आणि रेकॉर्डिंग केलं. मी ते रेकॉर्ड केलं पण 16 मिनटात असल्यामुळे अपलोड होत नाही आहे ते. तुम्हाला सांग, मला माझ्याकडे पाठवा, मला पाठवून देतो व्हिडिओ दाखवतो आहे माझ्याकडे. त्यानंतर श्रीकृष्ण लहान आहेत, त्यांच्या क्रीडा गोकुळात सुरू आहेत. एके दिवशी यशोदा मातेने त्या बालकाला स्तनपान कलवलं आणि मांडीवर घेतल्यानंतर दूध पिलं, पोट भरलेलं आहे आणि थोडीशी झोप येते कृष्णाला. असं म्हणून कृष्णाने एक अशी मोठी जांभई दिली. करून मिळाला तर ती माता यशोदा त्यांच्या मुखाकडे पाहते. श्रीकृष्ण जांभई देत आहेत. जांभई दिल्यानंतर त्यांच्या मुखामध्ये पाहिल्यानंतर श्रीकृष्णाच्या मुखामध्ये त्या यशोदेला संपूर्ण ब्रह्मांड, ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, चंद्र, वैकुंठ, मथुरा नगरी, त्यांचं गोकुळ हे सगळं त्या ठिकाणी दिसलं. गोकुळामध्ये बसलेले गौळवाडा, तिचं घर आणि ते स्वतः कृष्णाला घेऊन बसलेले असं संपूर्ण विश्व भगवंताच्या मुखामध्ये त्या ठिकाणी तिला दिसलं. अरे हा कोणीतरी अलौकिक पुरुष आहे असं तिला वाटत होतं की म्हणजे नेमकं त्या ठिकाणी हे भगवंताचा अवतार आहेत असं एक तिच्या मनात किंचित जाणीव व्हायला लागली की भगवंतांनी श्रीकृष्णाने आपली माया म्हणजे भगवंताची शक्ती ती भगवंतीच्यावरती हे करून परत तिला त्या मायेच्या योगाने त्याला श्रीकृष्ण म्हणजे एक मोठा परमात्मा आहे ही भावना दूर केली आणि परत बालकच आहे, हा माझा मुलगाच आहे अशा प्रकारची भावना तिच्यामध्ये आणून दिली. पुढे काही दिवसांनी
यादवांचे गुरु म्हणजे वसुदेव वगैरे यांच्याचे गुरु गर्गाचार्य म्हणून गुरु होते. ते गर्गाचार्य गुरु फिरत 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 या गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्यानंतर या नंदबाबांनी त्यांचं स्वागत केलं आणि म्हणाले की बाबा मला फार वर्षांनी म्हातारपणी मुलगा झालेला आहे आणि वसुदेवांचा एक मुलगा या ठिकाणी रोहिणी देवीच्या ठिकाणी जन्मलेला आहे. असे 2 बालकं या ठिकाणी जन्मले. त्यांचं तुम्ही नामकरण करावं. तर तुम्ही मोठ्या ह्याच्याने यादवांचे गुरु आहात आणि त्यांचं नामकरण म्हणजे बारसं करा तुम्ही असं म्हणल्यानंतर त्या गर्गाचार्यांनी सांगितलं की बाबा रे नंदा, कंसाला हे माहिती आहे की देवकीला 8वा गर्भ म्हणजे एक मुलगी होणारच नाही, म्हणून तो कुठेतरी लपून हे असेलच आणि मी यादवांचा गुरु आहे म्हणून मी जर ह्या बालकांचं नामकरण केलं तर त्याच्या मनामध्ये शंका येईल की मी नामकरण केलं या अर्थी ती वसुदेवाचा 8वा मुलगा हा तुझ्याच घरी असावा अशी कंसाच्या मनामध्ये शंका येईल. म्हणून आपण याचं बारसं करूया, पण ते बारसं उघडपणे न करता आपण एका गाईच्या गोठ्यामध्ये जाऊन करू म्हणून त्या गाईच्या गोठ्यामधून त्याने त्या दोन्ही बालकांचं नामकरण केलं. सगळ्यांना रमवणारा, आनंद करणारा म्हणून त्याचं नाव संकर्षण. राम अतिशय बलवान आहे म्हणून बलराम असं नाव ठेवलेलं रोहिणीच्या पुत्राचं. आणि ह्याचं हा आतापर्यंतच्या अनेक कालामध्ये अनेक वेगवेगळ्या रंगाचा आहे. कधी पीत आहे, कधी शीत म्हणजे शुक्ल वर्णाचा आहे, पण यावेळेला या द्वापार युगामध्ये तो कृष्णवर्ण धारण केलेला आहे म्हणून त्याचं नाव श्रीकृष्ण असं ठेवून म्हणून त्याने नामकरण केलं. गोकुळातून गर्गाचार्यांनी नामकरण केलं. बालकं वाढत जातं. मग सगळा कृष्ण थोडासा चालायला लागला, रांगायला लागला. थोडाफार चालायला लागला की अनेक गोपिकांच्या घरी जायचं, त्यांच्या घरातले दह्या दुधाचे भांडे फोडायचे, ते दूध खायचं, आपणच खायचं. आपण खाता खाता इतर मित्रमंडळी जे सोबत असेल त्यांनाही सगळ्याला द्यायचं. तिथं असणारे मांजरं, माकडं या सगळ्या प्राण्यांनासुद्धा देऊन, म्हणजे एकटा कधी खायचं नाही, सगळ्यांना देऊन समाजसेवा ज्याला म्हणून सगळ्या समाजाला एकत्र घेऊन श्रीकृष्णाने त्या गोपीच्या घरामधले दही दुधाचे भांडे घ्यायचे, त्यांना खाऊ घालायचं, आपणही खायचं. पण त्या गोपस्त्रियांना देखील कधी आपल्या घरातलं हे चोरून नेलं, खाल्लं आहे, आपलं दूध दही कमी झालं म्हणून वाटायचं नाही. उलट त्या श्रीकृष्णाच्या क्रीडांनी, लीलांनी त्यांना आनंद वाटायचा. तो आनंद अतिशय अवर्णनीय आनंद होता. त्या आनंदात त्या स्वतःही मग्न जायच्या. कधी कधी जाऊन त्या लटक्याच यशोदेला सांगायचे की तुझा मुलगा आला आणि माझ्या घरचं दही दूध खाल्लं, म्हणजे त्याचे सांगायच्या, तिचे तक्रार करायच्या. परंतु त्या तक्रारीतसुद्धा एक प्रकारचा आनंदच असायचा की श्रीकृष्णाने माझ्या घरचं दूध दही खाल्लं, त्याचा आनंदच वाटायचा, पण एक तक्रार म्हणून सांगायच्या. आणि मग त्या ठिकाणी मग कृष्णाने असं केलं, कृष्णाने तसं केलं, मग कृष्णाचे गुणवर्णन करत करत त्या सगळ्या गोपी आनंदात वेळ घालायच्या. परत एके दिवशी सगळे श्रीकृष्ण, बलराम, त्यांचे मित्रमंडळी हे सगळे एके दिवशी असं गावात गेलेले असताना 3-4 येऊन यशोदेला तक्रार केली की माते, यशोदा माते, तुझ्या मुलाने माती खाल्ली. ते बाहेर गेला, त्याने माती खाल्ली म्हणलं की आरोग्यदायी नाही आहे माती खाणं, म्हणून तिने विचारलं अरे माती खाल्ली, हे सगळे मुलं माती खाल्ली म्हणतात. आई, हे सगळं मुलं खोटं बोलतात. ते म्हणते मृण्मा भक्षीति मातुः, आई मी माती खाल्ली नाही. मग माती खाल्ली नाहीस तर तोंड उघडून दाखव मला, बघू दे तुझ्या तोंडामध्ये काय आहे. असं म्हणल्यानंतर परत एकदा जेव्हा तोंड उघडलं तेव्हा पूर्वीचं जसं मांडीवर घेतलं असताना पूर्ण जगत सगळे त्यांच्या श्रीकृष्णाच्या मुखामध्ये दिसलं, त्याचप्रमाणे याही वेळेला त्याला परत एकदा त्या गोष्टीचा पुनःप्रत्यय आला की भगवंताच्या मुखामध्ये संपूर्ण चराचर विश्व भरलेलं आहे. मध्वाचार्यही सांगतात की संपूर्ण विश्व जेव्हा प्रलयकाल होत असतो त्या प्रलयकालामध्ये संपूर्ण जग, चेतन अचेतन सगळे जीव जे आहेत ते भगवंताच्या कुक्षीमध्ये थांबले जातात. अक्षयम कर्म यस्मिन् परेश्वर्पितं प्रक्षयम यान्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो योजरस सर्वदैवामृत कुक्षिगम यस्य विश्वम सदा याति. तर भगवंताच्या कुक्षीमध्ये म्हणजे डाव्या भागामध्ये, पोटाच्या डाव्या भागामध्ये, डाव्या कुशीमध्ये ते संपूर्ण चराचर विश्व परमात्म्याच्या ठिकाणी भरलेलं असतं. मग हे जे भगवंताच्या मुखामध्ये जे चराचर विश्व तिला दिसलं यशोदेला, त्याच्यामध्ये नवल ते काय असं म्हणून त्या ठिकाणी ते सांगतात. पुढच्या श्लोकात सांगतात की
दध्नो मंत्रस्य भंगात उपगमितरुषा नंदपत्न्याथ बद्धः कृश्रो नूलूफलेयो धनपतितनयो मोचयामास शापात् नंदादे प्राप्य वृंदावनमिह रमयन् वेणुनादादिवीर्यो वत्सान् पान् वत्सरूपं क्रतुभृगुरिथमथो कोथयो नो वतान्माम्. भगवंताच्या गोकुळामध्ये ह्या बाललीला सुरूच आहेत. काही गोपिकांच्या घरी, गोपस्त्रियांच्या घरी जाऊन त्यांनी दूध दही खायचं. एके दिवशी हा यशोदा माता दही घुसळत होते. कृष्ण बाहेरून खेळून आला. आई मला भूक लागली म्हणून म्हणलं की त्याने ते ठीक आहे दूध पाजवते म्हणून त्याला कृष्णाला जवळ घेतलं, स्तनपान केलं, दूध पाजवलं. दूध पाजवता तिला असं दिसलं की घरामध्ये चुलीवर ते दुधाचं मोठं भांडं तापवायला ठेवलेलं होतं. तो दूध उतू चाललं आहे. नॉर्मली स्त्रियांचं लक्ष त्या दुधावर येणाऱ्या साईमध्ये जास्त असतं, कारण साईमधून ते केली की मग त्याचा तूप होईल, त्याची विक्री केली म्हणजे, कारण तो गोपिकांचा तो व्यवसायच होता. ते दूध दही तूप करायचं, मथुरेमध्ये नेऊन विकायचं आणि त्याच्या पैशातून आपलं चरितार्थ चालवायचा, असा एक जो त्यांचा उद्योग होता. तर आपलं दूध उतू जाईल म्हणून त्यांनी कृष्णाला बाजूला ठेवलं आणि ते दूध पाहायला म्हणून गेले. त्या कृष्णाला पाहायला की बाबा मला उचलून मला बाजूला केलं, तिनं दूध केलं म्हणून कृष्ण उठला, एक दगड घेतला आणि ते जो ताक करत असलेलं त्या माठावर ते फोडत मारला जोरात दगड. तो ताकाचं भांडं, मातीचे भांडे होते त्या काळामध्ये, ते फुटलं. ते सगळं ताक वाहून गेलं, लोणी वाहून गेलं. ते लोणी वाहिल्यानंतर लोण्याचे गोळे घेतले. आपण स्वतः मित्रांना बोलवलं खाऊ घालायला. ती आली तिकडून यशोदा. सगळं लोणी तिकडं साय वाया जाईल म्हणून लगवायला गेले, तर सगळं लोणी सगळं वाया गेले. पाहिलं किंचितसा राग आला. पण त्याचे खोडे पाहून त्याच्यात आनंदही वाटला, पण राग यायला, अशा एवढ्या खोड्या करतोस का असं म्हणून ते म्हणले थांब आता तुला बांधून काढते. असं म्हणल्यानंतर यशोदा मातेने दोरी घेतली आणि कृष्णाला बांधायचा प्रयत्न केला. तिथे एक उखळ उपरलेलं होतं, ते मोठं असं उखळ होतं, लाकडी उखळ. त्या लाकडी उखळाला बांधायला सुरुवात. लाकडी उखळ आणि कृष्ण त्याच्या पोटाला दोरी बांधायला लागली. प्रत्येक एक दोरी घेतली, बांधायला प्रयत्न केला, 2 बोटं कमी पडली. दुसरी दोरी आणली, एकेला एक बांधली. पुन्हा द्व्यंगुलं म्हणजे 2-2 बोटं कमी पडायचे. पण शेवटी ते यशोदेचीच फजितीच होते. हे सगळं पाहिल्यानंतर कृष्णाने स्वतःच आपलं थोडंसं पोट आवरून घेतलं, बांधून घेतलं. भगवंत कुणाकडून हे बांधले जातो का? बांधून जात नाही. कुणाकडून तो बद्ध होत नाही. तो सदैव मुक्तच आहे. उलट तोच आपल्या सर्वांना बंधनावस्थेत ठेवतो आणि बंधनावस्थेतून आपल्याला मुक्ती देण्याचा, जो तिची अनन्य भावनेने भक्ती करतात त्यांना मुक्ती देतो ह्या भगवंतांना. परंतु जे त्याचे भक्त आहेत, भगवंताचे जे खरेखुरे भक्त आहेत, अनन्य भावनेने जे भक्ती करतात, त्यांच्याकडून भगवंत बांधले जातो. अंबरीशाच्या चरित्रामध्ये भगवंतांनी त्या ठिकाणी जेव्हा दुर्वास ऋषी म्हणाले की हे श्री विष्णू परमात्म्या या चक्रापासून मला वाचव, त्यावेळेला भगवंतांनी अंबरीशाला सांगितलं की, भगवंतांनी दुर्वास मुनींना सांगितलं की दुर्वास मुनी अहम भक्त भराधीनः हे स्वतंत्र युवद्विजः. मी भक्तांच्या अधीन आहे. भक्त ज्या भक्तीने मला बांधून ठेवतात त्या भक्तीने मी त्यांच्याकडून बांधले जातो. तो भक्तच मला बांधून ठेवतो. म्हणून त्याप्रमाणे भगवंतांनी त्या दोरीने भगवंतांनी आपल्याला बांधून घेतलं. म्हणून भगवंताला दामोदर हे नाव आहे. भगवंताचं नाव काय आहे? दामोदर. आणि हा जो आपला आज कालपासून सुरू झालेला कार्तिक महिना आहे, त्या कार्तिक महिन्याचा मास अभिमानी म्हणजे मासाभिमानी देवता, महिन्याची अभिमानी देवता आहे ते इंदिरा दामोदर असं पंचांगामध्ये आपण पाहतो. मास नियामक म्हणून इंदिरा दामोदर म्हणलं. हा दामोदर म्हणजे यशोदेनी भगवंताला दोरीने बांधलं म्हणून तो दामोदर. तर असा दामोदर भगवान आहे हे आपण पाहिलं. आणि मग सगळ्यांना तिच्याकडून बांधून घेतलं. बांधून घेतल्यानंतर ते उखळ घेऊन तो असा जात असताना त्यांच्या अंगणाच्या पलीकडे 2 मोठे वृक्ष होते, 2 जुळे वृक्ष होते. अर्जुन नावाचे मोठे, प्रचंड मोठे उंच वाढलेले वृक्ष होते. ते दोन्ही जुळे वृक्ष जवळजवळ होते.
तर एक वृक्ष इकडे होता, एक वृक्ष होता मध्ये तोडून जाण्यासारखे एक थोडेसे सांद, म्हणजे ज्याला आपण थोडीशी जागा स्पेस म्हणतो, ते स्पेस होते. त्या स्पेसमधून श्रीकृष्णाने आपल्याला स्वतः निघून गेल्यानंतर ते जो उखळ होतं असं आडवं त्या दोन झाडामध्ये अडकलं. मग ते झटका मारल्याबरोबर ते एवढे मोठे दोन वृक्ष गळून पडले. क्षणामध्ये ते भूमी धराशायी झाले. त्या दोन वृक्षामधून दोन नलकुबर आणि मणिग्रीव नावाचे कुबेराचे दोन मुलं त्यामधून उत्पन्न झाले आणि त्यांनी भगवंताची स्तुती केली आणि ते निघून गेले. नारदाच्या शापाने ते नलकुबर आणि मणिग्रीव त्या अर्जुन वृक्षामध्ये समाविष्ट झाले होते. नारदाचा शाप झाल्यामुळे आणि नारदानेच तो शाप दिला आणि आम्हाला उशाप द्या म्हटल्यानंतर श्रीकृष्ण जेव्हा द्वापारयुगात जन्म घेईल त्यावेळेला श्रीकृष्णाकडून तुमचा उद्धार होईल असं जेव्हा त्या नलकुबर मणिग्रीवाला सांगितलं होता, त्याप्रमाणे ते नलकुबर आणि मणिग्रीव त्या दोघांचा उद्धार श्रीकृष्णाने त्या उखळाच्या माध्यमातून केला. आणि मग ते दोघांनी श्रीकृष्णाची स्तुती करून ते परत आपल्या मूळ यक्षलोकी कुबेराचे सेवक म्हणून ते परत निघून गेले. असं करत करत सगळ्या लोकांना आनंद देत श्रीकृष्ण परमात्माने सगळ्यांना आनंद देत एक श्रीकृष्ण परमात्मा हळूहळू मोठे झाले. 4-5 वर्षाचं झाले. 5 वर्षात त्यांचा तो गाई वासरांना सांभाळण्याचा उद्योग जे आहे ते म्हणून गाईंना वासरांना घेऊन कृष्ण जायचे. त्या वासरांमध्ये एक वत्सासूर नावाचा एक असुर वासराचं रूप घेऊन आला आणि मग कृष्णाला मारण्याची संधी शोधू लागला. कृष्णाने त्याच्याकडे पाहिल्यावर ओळखलं की हा असुर आहे म्हणून त्या वत्सासुराच्या जवळ गेले. ते वत्सासूर जेव्हा संधीच शोधत होता कृष्णाने त्या वासराचे दोन्ही पाय पकडले आणि त्या वासराला एका झाडावर आपटून मारलं. तो मारल्याबरोबर त्या वासराच्या रूप घेतलेल्या त्याच्यातून तो वत्सासूर जो होता तो परत आपल्या मूळ राक्षसी रूपात आला, तडफडत प्राण सोडून गेला. अशा क्रीडा करत 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 श्रीकृष्ण त्या गोकुळामध्ये आपल्या सगळ्या गोप स्त्रियांना, यशोदेला, नंदांना आणि सगळ्या स्वजनांना आनंद देत 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 त्या ठिकाणी आपला काल व्यतीत करू लागले. की पुढच्या भागामध्ये आपण पुढचे 2 श्लोक घेऊया. झालेली सेवा श्री उद्या सत्यप्रमोद तीर्थ स्वामींचा आराधना दिन आहे म्हणून सत्यप्रमोद तीर्थ स्वामींच्या अंतर्गत सत्यध्यान तीर्थ स्वामींच्या अंतर्गत राघवेंद्र स्वामींच्या अंतर्गत असणाऱ्या भारतीय रमणमुख्य प्राणांतर्गत श्री लक्ष्मी नृसिंह लक्ष्मी व्यंकटेशाच्या चरणी ही सेवा वाङ्मय सेवा समर्पण करूया. श्रीकृष्ण.